नमस्कार मित्रांनो, काय तुम्ही पुण्यामध्ये नवीन आहात, बसचं वेळापत्रक माहीत नाही, घाबरायचं कारण नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत. चला तर मग पाहूयात. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या गुगल मॅप या ॲप्लिकेशनवरती जायचं आहे. गुगल मॅपवरती गेल्यानंतर ना सर्च बॉक्समध्ये कुठं जायचं आहे ते सर्च करायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी शिवाजीनगर एस.टी स्टँड सर्च करतो. शिवाजीनगर एस.टी स्टँड सर्च केल्यानंतर ना तुम्हाला डिरेक्शन्सवरती क्लिक करायचं आहे. डिरेक्शन्सवरती क्लिक केल्यानंतर ना असा काहीसा इंटरफेस ओपन होईल. यानंतर तुम्हाला तुमचे लोकेशन फिल करायचं आहे. लोकेशन फिल केल्यानंतर ना तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलर आणि चालत जाण्यासाठी लागणारा वेळ दिसेल. यानंतर तुम्हाला बसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. बसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला काहीसा असा इंटरफेस दिसेल. हेच तुमच्या बसचे वेळापत्रक असेल. यानंतर आपल्याला बसचं शेड्यूल पाहायचं आहे. तुम्हाला पहिल्या बसने जाण्यासाठी 12 मिनिटं चालत जावे लागेल. त्यानंतर नटराज बस स्टँडवरून बस लागेल. शिवाजीनगर रेल्वे स्टेशनपर्यंत ती बस असेल. त्यानंतर 1 मिनिट चालत गेल्यानंतर तुम्हाला शिवाजीनगर एस.टी स्टँड पाहायला मिळेल. अशा प्रकारे तुम्ही पुण्यामध्ये बसचे वेळापत्रक पाहू शकता आणि कमी वेळात हव्या त्या जागेवरती पोहोचू शकता. ही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असल्यास लाईक करा, काही शंका असल्यास कमेंट करा आणि आपल्या टेकवाला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.